नदी माझ्या हातात हा धामण साप आहे. हा तुमच्या घरात ते अंडी आहे खाली, अंड्याखाली आहे बरोबर. टाकीच्या खाली. उंदीर असेल तर घरात साप येतो. बरोबर. साप येण्याचं एकच कारण आहे. ठीक आहे, माणसाच्या मागे साप येत नाही. हा धामण साप. याला कसा ओळखायचा बघा, मी सांगतो. ओके. लक्षात धरा. हे शेपटीकडे रेटिक्युलम असतं. जाळ लावतो ना आपण मच्छीसाठी खाडीत वगैरे, तर रेटिक्युलम जाळीदार नक्षी आहे शेपटीकडे. अच्छा. ठीक आहे, ही याच्या ह्या अंगाला नसते. बरोबर. म्हणजे तोंड आहे ना तिकडे नसते. ठीक आहे. त्यानंतर या तोंडाच्या जबड्यावरती काळ्या उभ्या रेषा असतात, त्या जोडलेल्या दिसतात का तुम्हाला? आहेत. बरोबर. जोडलेल्या रेषा आहेत, त्या जोडलेल्या असतात. जेव्हा तोंड उघडतो तेव्हा त्या रेषा दुभागतात, वेगळ्या होतात एकमेकांपासून. आणि सर्वात जास्त उंदीर खाणारा साप शेतकऱ्याचा मित्र. ठीक आहे, म्हणून आपण ह्या सापाला वाचवायचं. आता हा घरात आला म्हणून आपण ह्याला पकडलाय. अदरवाईज जर घराच्या आजूबाजूला धामण साप फिरत असेल तर सर्पमित्राला बोलवायची गरज नाही. लक्षात आलं? विषारी साप असेल तर एनी टाइम कधी फोन करा, सर्पमित्र तुमच्या घरी येऊन तो साप. बरोबर. सांगतोय नाही, बरोबर. हे माझं काम आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. हे तुम्ही पुढे फॉरवर्ड करा किंवा हे लक्षात धरून चाला. साप आपल्या घराजवळ भरपूर आहेत. आपलं घर जे, आपलं गाव जे आहे ना, ते दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेलं आहे. ठीक आहे, साप नाही दिसणार असं तुम्ही कुठंच जाऊ शकत नाही. आपल्या परिसरात साप आपल्याला प्रत्यक्ष दिसतात दररोज, 15 दिवसांनी, 10 दिवसांनी. ठीक आहे, त्यामुळे सापांचा आपण सवय करून घ्यायला पाहिजे. सापांची विषारी साप असेल तर त्याला घेऊन जाणं आहे, बिनविषारी साप असेल तर त्याला पकडायची गरज नाही. लक्षात आलं? ओके. बरोबर बरोबर झालं राजा. थांब.